नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वराज्य स्थापनापूर्वीचा इतिहास व आज निर्माण झालेल्या छत्रपतींच्या दोन सातारा व कोल्हापूरच्या गाद्या यापर्यंतचा सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, स्वराज्याची खरी संकल्पना जर कोणी मांडली असेल ती म्हणजे शहाजी राजे. आपल्या मराठ्यांचं स्वतःचं स्वराज्य व्हावं ही शहाजी राजांची इच्छा आणि ही आपल्या पतीची इच्छा जर कोणी पूर्ण केली ती म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ यांनी. अगदी त्यांचा जो विवाह ठरला म्हणजे माँसाहेब जिजाऊ व शहाजी राजे त्यांचा विवाह 1605 साली झाला. आणि मित्रांनो, त्यानंतर माँसाहेब जिजाऊ व शहाजी राजे यांना पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले ते 1623 साली पुरंदर किल्ल्यावरती आणि त्याचे नाव ठेवण्यात आले संभाजी. नंतर मित्रांनो, शहाजी राजे यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक भातोडीची लढाई म्हणजे अहमदनगर जवळ झाली. या लढाईमध्ये निजामशाही विरुद्ध मोगल अशा पद्धतीची ही लढाई झाली आणि ह्या लढाईमध्ये 1624 साली झालेल्या या लढाईमध्ये शहाजी राजे व त्यांचे बंधू शरीफ राजे यांनी मोठा पराक्रम गाजवला. यामध्ये शरीफजी राजे हे त्या ठिकाणी धारातीर्थ पडले, पण शहाजी राजांचा हा पराक्रम चहूबाजूला पसरला आणि त्यांचे नाव सर्वत्र गाजू लागले. मित्रांनो, त्यानंतर 1629 रोजी देवगिरी किल्ल्यावरती माँसाहेब जिजाऊ यांचे वडील लखोजी जाधव यांचा मृत्यू झाला. नंतर 1630 रोजी शिवनेरीवरती आपले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. मित्रांनो, या सर्व काळामध्ये शहाजी राजे हे निजामशाहीकडे काम करत होते व निजामशाहीमध्ये एक वरच्या स्तरावरती त्यांचा एक सत्ता पोहोचलेली होती. आणि 1630 शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर अगदी 1632 ते 1636 हा 5 वर्षाचा कालखंड निजामशाहीचे जे कोणी एक मेन म्हणून जर कोणी सांभाळली ते म्हणजे शहाजी राजे. नावाला निजामशाही पण जणू ही एक मराठी शाहीच होती. आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये शहाजी राजांनी संपूर्ण मराठा सरदारांना एकत्र करून आपली स्वतःची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रात स्थापन करण्याचा प्रयत्न ते करू लागले. पण शेवटी मोगल व आदिलशाह यांनी एकत्रितरित्या माऊलीगडावरती शहाजी राजांना त्या ठिकाणी घेरण्यात आले व त्या ठिकाणी शहाजी राजांना शरणागती पत्करण्यात आली. नंतर शहाजी राजे हे आदिलशहाकडे एका मोठ्या हुद्द्यावरती काम करू लागले व आदिलशहाने त्यांना बेंगलोर प्रांताची जबाबदारी दिली. नंतर 1642 रोजी माँसाहेब जिजाऊ व शिवाजी महाराज हे कर्नाटकात गेले आणि कर्नाटकात गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं आपलं पाऊल काय असेल हे शहाजी राजे व माँसाहेब जिजाऊ यांच्यामध्ये खलबते झाली व शहाजी राजे यांनी आपल्या विश्वासातले अनेक माणसं व राज्य कसं चालवावं याचे अनेक पैलू माँसाहेब जिजाऊ व शिवाजी राजांना दिले. आणि त्यानंतर अनेक विश्वासातले माणसं घेऊन माँसाहेब जिजाऊ व शिवाजी राजे महाराष्ट्रामध्ये आले आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी म्हणजे 1645 साली शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसहित आपल्या वडील जे काही माणसं होते यांच्या साक्षीने रायरेश्वर मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. आणि मित्रांनो, स्वराज्याचा पहिला जर कोणता एक स्वातंत्र्य रणसंग्राम झाला तो म्हणजे 1648 साली आदिलशहाकडून फतेखान नावाचा सरदार चाल करून आला. त्यावेळी शिवाजी महाराज हे पुरंदर किल्ल्याजवळ गेले आणि या पुरंदर किल्ल्यावरती अगदी मोकळ्या मैदानात हा पहिला रणसंग्राम झाला. आणि हा पहिला रणसंग्राम 1648 म्हणजे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी जिंकला. त्यानंतर मित्रांनो, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांचा मृत्यू हा कनकगिरी म्हणजे कर्नाटक येथे 1655 झाला.
त्यानंतर जावळी प्रांताची मोहीम शिवाजी महाराजांनी 1656 साली हातात घेतली आणि जावळी प्रांत जिंकून स्वराज्याच्या सीमा या दूरवर पसरवल्या. आणि त्याचवेळी छत्रपती शंभूराजांचा जन्म 1657 रोजी झाला. आणि जन्म झाल्यानंतरच अवघ्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रावरती स्वराज्यावरती अफजल खान म्हणजे जणू एका राक्षस प्रवृत्तीचा हा अफजल खानाचं संकट आलं. आणि 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी या अफजल खानाचा कोथळा काढला. हा कोथळा काढल्यानंतर महाराजांचं नाव सर्व दूरवरपर्यंत पसरलं. आणि त्यानंतर महाराजांनी याला मारल्यानंतर आपली मोहीम ही आदिलशहाच्या अगदी दूरवर असलेल्या प्रांतांपर्यंत पोहोचवली. आणि महाराज ज्या ठिकाणी शेवटी मुकामाला असलेल्या पन्हाळगडावरती मात्र सिद्धी जोहरचा वेढा बसला तो 1660 रोजी. आणि ह्या वेढ्यातनं देखील महाराज बाहेर पडले. आणि त्यानंतर राजगडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी 1663 पुणे येथे शाहिस्ते खानाचा मुक्काम बसला. आणि त्या ठिकाणी देखील शाहिस्ते खानावरती शिवाजी महाराजांनी कशी मात केली, शाहिस्ते खानाचे बोटे कसे छाटले हा इतिहास सर्वांना माहिती आहे. नंतर मित्रांनो, आपल्या स्वराज्याच्या जी काही ललूट झालेली होती ती भरून काढण्यासाठी महाराजांनी 1664 सुरतेवरती पहिली लूट केली. आणि अवाढव्य असा खजिना आणून स्वराज्याची जी काही तिजोरी होती ती मोठ्या प्रमाणात भरण्यात आली. आणि या 1664 शिवाजी महाराजांवरती एक मोठे संकट आले, ते म्हणजे शहाजीराजे यांचा मृत्यू. तो देखील 1664 झाला. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अनेक जे काही मुस्लिम सरदार येत होते ते महाराजांना त्या ठिकाणी बाहेर येण्यासाठी मंदिरं वगैरे पाडत असत. पण 1665 औरंगजेबाने मोठा डाव टाकला आणि हिंदू राजाविरुद्ध हिंदू राजा म्हणत मिर्झा राजे जयसिंग यांना स्वराज्यावरती पाठवले. व मिर्झा राजा जयसिंग यांनी कोणतेही मंदिरे वगैरे न लुटता महाराजांचे गडकिल्ले घेण्यास सुरुवात केली. व त्या ठिकाणी अगदी पुढे पावसाळा येणार, आपले जे काही सैन्यामधील शेतकरी होते ते आपल्या घरी जाऊन शेती करणार. पण हा मिर्झा राजा काही पाठ सोडत नाही. म्हणून शेवटी नाइलाजाने आपल्या सैन्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी 1665 रोजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. यावेळी अनेक किल्ले, अनेक मोठी संपत्ती ही औरंगजेबाला देण्यात आली. आणि त्यानंतर 1666 आग्रा येथे बादशहाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे गेले. आणि मित्रांनो, स्वाभिमान म्हणजे काय असतो, अगदी मृत्यूच्या दारात असताना देखील आपला स्वाभिमान कसा जपावा हे मराठी माणसाला जर कोणी दाखवून दिले ती छत्रपती शिवाजीराजे यांनी आग्रा येथील बादशहाच्या भेटीवेळी. त्यानंतर आग्रा येथून महाराज कशा पद्धतीने बाहेर आले याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणात गेलेले किल्ले, मोठ्या प्रमाणात गेलेली संपत्ती भरून काढण्यासाठी महाराजांनी 1670 रोजी सुरतेवरती दुसरी लूट केली. आणि स्वराज्याची जी काही संपत्ती होती, जी काही तिजोरी होती ती देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आली. त्यानंतर अनेक गड किल्ले, गेलेले किल्ले महाराजांनी जिंकल्यानंतर आपल्या या स्वराज्याला एक छत्रपती असावा, एक राज्याभिषेक केलेला राजा असावा, म्हणून 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवराजांचा शिवराज्याभिषेक करण्यात आला. जगातील सर्वात मोठा असा सोहळा हा रायगडावरती पार पडला. आणि त्या 1674 महाराजांवरती पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळला, तो म्हणजे जिजाऊ माँसाहेब यांचा मृत्यू. तो देखील 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी 1676 रोजी दक्षिण दिग्विजय म्हणजे कर्नाटक मोहीम राबवली. आणि अगदी 1.5 वर्ष चाललेली या मोहिमेमध्ये महाराजांनी संपूर्ण जणू काही हिंदुस्थान काबीज करावा असा मोठा दक्षिण दिग्विजय त्या ठिकाणी पार पाडला. आणि संपूर्ण हिंदुस्थानावरती दुःख कोसळावं अशी घटना म्हणजे महाराजांचा मृत्यू 1680 रोजी झाला. आणि मित्रांनो, महाराजांच्या मृत्यूनंतर या स्वराज्याचं काय व्हावं असं सर्वांनाच पडलेला प्रश्न. पण शेवटी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्म घेतलेल्या शंभूराजांनी छत्रपती शिवाजी राजांनंतर 9 वर्ष या स्वराज्याची धुरा आपल्या हातात सांभाळली आणि स्वराज्याचे रक्षण केले. आणि त्यानंतर एक राज्याभिषेक राजा मिळावा म्हणून शंभूराजांचा देखील राज्याभिषेक 1681 रोजी करण्यात आला. आणि पुढील 9 वर्ष छत्रपती शंभूराजाने 120 लढाया लढत एकही न हारता महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये अधिक वाढ केली, तिजोरीमध्ये अधिक वाढ केली. आणि 1689 मध्ये कपटीपणाने या औरंगजेबाने महाराजांना छत्रपती शंभूराजांना पकडून त्या ठिकाणी त्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर 1689 मध्येच राजाराम राजे यांना येसू राणीसाहेब यांनी जिंजीला पाठवले आणि तिथून जिंजीवरून राजाराम राजे हे महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा कारभार पाहू लागले. अगदी धनाजी जाधवांपासून तर अनेक मोठमोठ्या आपल्या या महावीरांनी या स्वराज्याचं रक्षण केलं. आणि या आदिलशहाला आपल्या आणि या औरंगजेब जे काही किल्ले या महाराष्ट्रामध्ये जिंकत होता ते पुन्हा आपले वीर त्या ठिकाणी जिंकत होते. अशा पद्धतीने अनेक दिवस चाललेला हा लढा आणि शेवटी राजाराम राजे 1697 रोजी महाराष्ट्रामध्ये आले. आणि त्यानंतर 1700 रोजी सिंहगड येथे राजाराम राजे यांचा मृत्यू झाला. यानंतर आता हे स्वराज्य आपण सहज काबीज करू असं या औरंगजेबाला वाटलं. पण महाराणी ताराराणी यांनी 1700 तर 1707 पर्यंत आपल्या या स्वराज्याचं रक्षण केले. आणि 1707 रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या 1707 मध्ये महाराणी ताराराणी यांच्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने संघर्ष निर्माण करण्यासाठी संभाजी पुत्र शाहू यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर शाहू महाराज व ताराराणी यांच्यामध्ये अनेक वेळा युद्ध किंवा त्यांच्यामध्ये अनेक वेळा त्या वेगवेगळ्या दोघांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न झाला. आणि अशाच वेळेस महाराणी येसूबाई यांची 1719 मध्ये सुटका झाली. आणि आपल्या छत्रपती घराण्यामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारचा आपल्यामध्ये एक संघर्ष निर्माण न होता आपलं मराठा साम्राज्य हे संपूर्ण हिंदुस्थानाभर पसरवण्यासाठी त्या ठिकाणी वारणा नदीच्या काठी एक तह करण्यात आला. आणि या तहानुसारच एक छत्रपती शाहूराजे यांचा एक प्रकारची गादी आणि एक ताराराणी यांची एक वेगळ्या प्रकारची गादी अशी एक सातारा गादी आणि एक कोल्हापूर गादी निर्माण करण्यात आली. आणि त्यानंतर देखील मराठ्यांचं साम्राज्य हे अगदी अटके पार म्हणजे आज जे काही पाकिस्तानमध्ये अटक नावाचा किल्ला आहे तिथंपर्यंत पोहोचली. आणि अनेक वेळा म्हटलं जाते की पुढची सत्ता ही पेशव्यांनी घेतली. पण सर्वांना सांगून एक इतिहासच वाचला तर कुठल्याही प्रकारच्या पेशव्यांनी छत्रपतीची जागा न घेता छत्रपतीच्या गादीवरती हा छत्रपती घराण्यातलाच माणूस असला. पेशव्यांनी फक्त मराठा साम्राज्य त्या साम्राज्याला देखील आपलं नाव न देता मराठा साम्राज्य ठेवून त्या ठिकाणी छत्रपतींच्या गादीशी इमानदारी इमान ठेवून आपलं मराठा साम्राज्य हे चहू बाजूला पसरवलं. अशा पद्धतीने मित्रांनो शहाजी राजांनी मनाशी संकल्पित केलेले आपला मराठा साम्राज्य जिजाऊ माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी पूर्ण करून दाखवले. आणि आज 350 वर्षांनंतर देखील छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ व शहाजी राजे यांनी आपल्या महाराष्ट्र भूमीवरती केलेले उपकार व त्यांनी जाणलेले त्यावेळेचे विचार त्यामुळे आज आपण आपल्या ताठमानेने व स्वाभिमानाने मराठी बाणा जागवत आहे. त्याला कारणीभूत म्हणजे हेच आपले भोसले घराणे होय. अशा पद्धतीचा थोडक्यात सालासहित इतिहास सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. जय शिवराय मित्रांनो.